नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. अमरावती तहसील कार्यालयात ही मतमोजणी झाली. बाजार समितीच्या 18 संचालक पदांसाठी ही निवडणूक होती. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने विजयाचा झेंडा रोवलाय. निकालानंतर उमेदवारांच्या विजय यात्रा निघाल्या. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 15 सप्टेंबरला घेण्यात आली. 16 सप्टेंबरला अमरावती तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. 18 संचालक पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत 73 उमेदवार उतरले होते. 94% मतदान या निवडणुकीत झालं. या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी आपले फासे टाकले होते. यामध्ये संजय बंड यांच्या परिवर्तन पॅनलने 8 पदांवर विजय मिळवला, तर यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलने 6 जागांवर विजय प्राप्त केला. शेतकरी एकता पॅनेल या निवडणुकीत निराश झाली. शेतकरी एकताच्या वाट्याला पराजय आला. परिवर्तन पॅनेलच्या विजयाबद्दल संजय बंड यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या पॅनेलचा दणदणीत विजय झालेला आहे, काय प्रतिक्रिया करता? हा विजय संपूर्ण कार्यकर्त्याचा विजय आहे. एकीकडे सर्व मोठे मोठे नेते मंडळी, एकीकडे आम्ही जे जमिनीवरून काम करणारे आहोत त्यांचा गट, या सर्वांच्या शक्तीचा हा विजय आहे. आणि आमच्या अंतर्गतच काही लोक आमचा पराभव करण्यासाठी लागले होते. ते चारही मुंड्या चीत झाले. जन्मात असं काम करू नये हा माझा संदेश आहे. हा जो विजय झालेला आहे हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आणि एका कार्यकर्त्याला, या पॅनलच्या संपूर्ण कार्यकर्त्याला जो विश्वास देऊन शेतकऱ्यांनी निवडून पाठवलं, त्याबद्दल या शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी आहे आणि त्यांच्या सर्व समस्येवरती मात करण्याचा प्रयत्न आणि सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या पॅनलच्या माध्यमातून करणार. जसजसे निकाल घोषित होत होते तसतशी उमेदवार व समर्थकांची उत्कंठा वाढत होती. सरतेशेवटी व्यापारी व अडते मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले. व्यापारी व अडते मतदारसंघातून 13 उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले होते. 2 पदांसाठी 13 उमेदवारांची चुरशीची लढत झाली. सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोचली असताना उमेदवारांचे चिन्ह व नावं यांच्यात ताळमेळ नसल्याचं दिसून आलं. तेव्हा मतमोजणी थांबवण्यात आली.
झाली। व्यापारी व अडते मतदारसंघातून 2 उमेदवारांच्या विजयाची घोषणा झाली। व्यापारी व अडते मतदारसंघातून 326 मतांनी सतीश अट्टल तर 270 मतांनी प्रमोद इंगोले विजयी झालेत। व्यापारी व अडते मतदारसंघातून सतीश अट्टल व प्रमोद इंगोले यांच्यासह हमाल व माथाडी कामगार मतदारसंघातून 1, परिवर्तन पॅनेलचे 8, सहकार पॅनेलचे 6 व ग्रामपंचायत मतदारसंघातून 1 अशा 18 पदांसाठी ही निवडणूक झाली होती। ती 18 संचालकांची निवड झाली। व्यापारी व अडते मतदारसंघाचे सतीश अट्टल व प्रमोद इंगोले यांच्या समर्थकांनी विजयाबद्दल जल्लोष केला। त्यांच्या विजयी रॅली निघाल्या। हॉटेल हिंदुस्तान नव्याने ग्राहकांच्या सेवेत आलंय। हॉटेल हिंदुस्तानचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं। उद्घाटनानिमित्त आकर्षक सजावट येथे करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते झालेल्या शुभारंभाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर उपस्थित होते। हॉटेल हिंदुस्तानचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला। काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्या हस्ते झालेल्या शुभारंभाला अनिल तरडेजा व तरडेजा परिवार, स्नेहीजन, आप्तेष्ट व शहरातील मान्यवर उपस्थित होते। फुग्यांची सजावट हॉटेलच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली। सत्यनारायणाच्या पूजेने हॉटेलचा शुभारंभ झाला। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांनी भेट देऊन तरडेजा परिवाराला शुभेच्छा दिल्या। व्हेज, नॉनव्हेज, एसी रूम्स अशा अत्याधुनिक सोयींसह हॉटेल हिंदुस्तान ग्राहकांच्या सेवेत आहे। शिवाय विविध स्वादिष्ट व्यंजनही ग्राहकांची खास आवड लक्षात घेऊन येथे ठेवण्यात आले आहेत। येथे एकवार भेट देण्याचं आवाहन संचालक अनिल तरडेजा यांनी केलंय। इंटरनेशनल का आईना बार नया शुरू किया है आज, और नवतारा फैमिली रेस्टोरेंट सिर्फ खास फैमिली के लिए एसी रेस्टोरेंट पूरे बेहतरीन तरीके से अमरावती खास जनता को ख्याल में करते हुए बनाया गया है। ऐसा बार रूम अमरावती में नहीं है, और हमारे पास अमरावती में पहला बार रूम है जहाँ पर बर्फ खुद की बनती है। जो मशीन हीटर पानी से आके बर्फ बनाया जाता है, बाहर से नहीं लेते हम। और खाने पीने की पूरी विशेष सुविधा, बाहर से लोग बुलाए गए हैं। साथ में नॉनवेज भी चालू किया गया है, वेज नॉनवेज की सुविधा उपलब्ध है। और सारे होटल में पूरे रूम 41 एसी सारे होटल में रूम के काम चालू है। पूरे रूम में सुविधा अच्छी तरीके दी जाएगी, जितना ज्यादा हो सका पूरा जनता का ख्याल करके सुविधा दी जाएगी। 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं। या युद्धात अब्दुल हमीद या सैनिकाने मोठा पराक्रम गाजवला। शासनाने परमवीर चक्र त्यांना बहाल केलंय। मात्र 10 सप्टेंबरला या परमवीराचा स्मृती दिन होता। त्याची कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात नोंद झाली नाही, श्रद्धांजली वाहिली गेली नाही। 10 सप्टेंबरला परमवीर अब्दुल हमीद या वीराचा स्मृती दिन। त्यांच्या स्मृतिदिनी केवळ ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिमीन या संघटनेचे शहराध्यक्ष अब्दुल नाजिम यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। मात्र बाकी कोणालाही याचं स्मरण नाही। 1965च्या युद्धात अब्दुल हमीदने पाकिस्तानचे 7 रणगाडे निकामी केले होते। लढता लढता 10 सप्टेंबरला 32 वर्षीय अब्दुल हमीदला वीरमरण आलं होतं। मात्र कोणत्याही जनप्रतिनिधीने वा प्रशासनाने श्रद्धांजली अर्पण केली नाही। अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात, असाच प्रकार परमवीर अब्दुल हमीद यांच्या बाबतीत झाला आहे। सिटी न्यूज कार्यालय अत्याधुनिक सोयी असलेल्या नवीन वास्तूत मातोश्री आर्केड येथे स्थलांतरित झालेलं आहे। शहराच्या मध्यवस्तीत आता हे कार्यालय आलं आहे। याबद्दल सिटी न्यूजच्या प्रबंध संपादकांचा सर्वत्र अभिनंदन होतंय। सायन दैनिक अमरावती मंडलचे अनिल अग्रवाल यांनी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांचं अभिनंदन केलं। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीकरांच्या सेवेत असलेल्या सिटी न्यूजने शहराच्या मध्यवस्तीत मोर्शी रोडवरील मातोश्री आर्केड येथे स्थलांतर केलंय। याबद्दल सायन दैनिक अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल यांनी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांचं अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या। बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज।
विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचं व्रत घरोघरी साजरं झालं. कुमारिका व सुवासिनींनी वाळूची पिंड तयार करून त्याचं पूजन केलं. शिवाला प्रिय असलेली पत्री वाहण्यात आली. कुमारिकांनी इच्छित वराचं व सुवासिनींनी पतीला दीर्घायुष्य व आरोग्य मिळण्याची प्रार्थना केली. महादेव हे मृत्युंजय आहेत, तर इच्छित वरदान देणारे आराध्य आहेत. पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी हरितालिका व्रत केलं होतं. त्यानुसार भाद्रपद तृतीयेला घरोघरी हरतालिकेची पूजा करण्यात आली. राजा हिमालयाने पार्वतीचा विवाह विष्णूशी योजिला होता, परंतु पार्वतीला शंकराशी विवाह करायचा असल्याने तिने आपल्या सखींसह रानात जाऊन पूजा केली. वाळूचं शिवलिंग तयार करून त्याची यथासांग पूजा केली. जंगलातील पत्री वाहिली. काकडी कणसाचा नैवेद्य दाखवला. त्याप्रमाणे कुमारिकांनी इच्छित वर मिळावा यासाठी व सुवासिनींनी पतीला दीर्घायुरारोग्य मिळावं यासाठी कामना केली व घरोघरी पूजनही करण्यात आलं. हे व्रत केल्याने पार्वतीला श्री शंकराची प्राप्ती झाली. तेव्हा घराघरातून चौरंग सजवून मखर घालून वाळूच्या शिवलिंगाचं पूजन करण्यात आलं. श्री शंकराला प्रिय असलेल्या बोरी, बाभळी, धोत्रा, आघाडा, केना यासह फुलझाडं व फळझाडांची पत्री वाहण्यात आली. यासाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात पत्री विक्रीला होती. भाजी बाजार, अंबागेट, गांधी चौक अशा ठिकठिकाणी चौकात पत्री विक्रीसाठी होत्या. पार्वतीने श्री शंकराला विचारलं की मला तुमची प्राप्ती कशी झाली. तेव्हा शंकराने ही व्रताची कहाणी पार्वतीला सांगितली असा उल्लेख पुराणात आहे. कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा प्रगट दिन भाद्रपद शुक्ल द्वितीयेला साजरा झाला. प्रगट दिनी दर्शन करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला, तर आतिषबाजीही करण्यात आली. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणून भक्तगण भाद्रपद द्वितीयेच्या पर्वावर श्री एकविरा देवीला नमन करत आहेत. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्रीदेवीच्या मातृरूपाला अमरावतीकरांनी प्रगट दिनानिमित्त वरदान मागितलं. श्री अंबादेवीचे प्रखर भक्त तपस्वी जनार्दन स्वामींसाठी श्री अंबादेवी एकविरेच्या रूपात प्रगटली आहे. भाद्रपद शुद्ध द्वितीयेला जनार्दन स्वामींनी दृष्टांताप्रमाणे देवीची स्थापना केली. मंगळवारी श्री एकविरेचा प्रगट दिन साजरा झाला. या निमित्त देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. केळीच्या खांबांनी मंदिर व जनार्दन स्वामींचं समाधी स्थान सजवण्यात आलं. नेत्रदीपक आतिषबाजीही यावेळी करण्यात आली. प्रगट दिनानिमित्त सुश्राव्य कीर्तनाचं आयोजनही करण्यात आलं. भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती.
प्रसंगी स्वागत आहे. मागील वर्षी भाद्रपद शुद्ध द्वितीयेला याच दिवशी मूळ इंदिरा मातेचं स्वरूप खोळ पडल्यामुळे आपल्या सर्वांना झालं. त्यानंतर 700-800 वर्षापूर्वी जुनी मूळ मूर्तीचं दर्शन सर्वांना घडलं. त्यानंतर मातेवरती प्रक्रिया करून प्रक्रिया करून तिचं आता अंतिम स्वरूप आपण इथे सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. त्या घटनेला आता वर्ष झालं आहे. त्या निमित्ताने आज हा उत्सवाचा कार्यक्रम सर्वांसोबत आज आपण साजरा करीत आहोत. सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा संस्थानातर्फे. मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता एका इस्माने रेल्वे समोर जीव दिला. या इस्माची ओळख अद्याप पटलेली नाही. इरविनच्या शवागारात हा मृतदेह ठेवण्यात आला असून ओळख पटवण्याचं आवाहन राजापेठ पोलिसांनी केलं आहे. नवाथे परिसरात मंगळवारी 6:30 वाजता एका इस्माने रेल्वे समोर जीव दिला. रेल्वेने त्याच्या देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाल्याने पोलिसांना हा मृतदेह पोत्यात भरावा लागला. या मृतदेहाजवळ कोणतंही ओळखपत्र सापडलं नसल्याने त्याचा नाव गाव पत्ता कळलेला नाही. तेव्हा ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ओळख पटवण्यासाठी मृतदेह इरविनच्या शवागारात ठेवण्यात आलाय. या मृत व्यक्तीचं वय अंदाजे 45 वर्ष असून रंग गोरा, उंची 5 फूट 6 इंच, डोक्याचे केस काळे बारीक, शरीर बांधा जाडा मजबूत, अंगात पांढरा शर्ट, निळसर पॅन्ट आहे. शर्टवर एक्सपर्ट टेलर HVPMचं लेबल लागलं आहे. सुशीलनगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर या इस्माने जीव दिलाय. राजापेठ पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याचं आवाहन केलं आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 257032 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.